नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? मी आज काय घेतलंय आणि काय बनवते ते मी घेतलेला आहे आज ओला राजमा. तर ओल्या राजम्यापासून मी काय बनवणार आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नक्की व्हिडिओ पाहताय ना, एक लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी घेतलं आहे मिक्सरचं भांडं. त्यामध्ये मी टाकलेले ओलं खोबरं, हिरवी मिरची, लसूण आणि आलं हे ऑप्शनली राहीन आणि जिरं मी घेतलेलं नाही याच्यात, पण ते पूर्णपणे ऑप्शनली राहीन. आणि त्यामध्ये मी टाकलेली आहे कोथिंबीर आणि हे छान असं मी एकत्र एकजीव बारीक वाटून घेणार आहे. वाटून झाल्यानंतर मी काय बनवते आज ह्या राजम्यापासून तुम्ही शेवटपर्यंत पहा. मी घेतलेलं आहे कुकरमध्ये मी घालते तेल आणि तेल तापल्यानंतर मी त्यामध्ये घालते कढीपत्ता. आता तेल चांगलं तापून द्यायचं म्हणजे आपल्या कढीपत्त्यालाही चांगला तडका बसतो बरं का. नाहीतर तडका नाही बसला तर कढीपत्त्याची चव अशी त्यामध्ये उतरतच नाही. म्हणून तेल असं छान असं तापून द्यायचं. तेल तापल्यानंतर घालायचा तडतडीत तडका द्यायला असा कढीपत्ताही चांगला तडतडला की त्यामध्ये आपल्याला घालायच्यात आपल्या आवडीनुसार मसाले. साहजिक आहे, हिरवी मिरची घातलेली आहे म्हणजे मसाल्यांची तर काही गरज भासत नाही. पण तरी मी घातलेलं आहे जिरं हे मी वाटणात घातलं होतं, पुन्हा घालते. त्यामध्ये घातलं मी धना पावडर, हळद आणि मटण मसाला. बाकी जास्त काहीच मी ॲड केलेलं नाही आहे. जे काही असेल हे ऑप्शनली असेल. आणि थोडासा संडे मसाला. ना कांदा लसूण मसाला, ना लाल तिखट असं मी काहीच घातलेलं नाही. आणि जे मिश्रण आपण वाटून घेतलं होतं, जो मसाला आपण हिरव्या मिरचीचा वाटून घेतला होता तो मी ॲड करते आणि तोही छान परतून घेते. परतल्यानंतर किती छान कलर आलाय तुम्हाला दिसतेच. आणि त्यामध्ये मी घालते राजमा. तर हो मैत्रिणींनो, मी आज बनवते राजम्याची भाजी, तीही हिरव्या मिरचीतली आणि एकदम सुकी. जास्तही पातळ नाही आणि जास्तही सुकी नाही, एकदम अशी लपथफीत मी करते. तुम्ही शेवटपर्यंत पहा. आणि ही कुकरला होणारी भाजी अगदी मोजून 10 ते 15 मिनिटांची रेसिपी आहे. तुमची 10 मिनिटात ती पाहायला गेलं तर 3च मिनिटाची रेसिपी आहे. तीही चॅनलवरती, पण करायला गेले तर तुमचे मोजून 10 ते 15 मिनटं जातात, जास्त वेळ जात नाही. आणि एकदम चवदार अशी होते. मी टाकलं आहे मीठ. आधी मी तेव्हा राजमा टाकून घेतला, त्यानंतर टाकलं मीठ, त्यानंतर वरून टाकली कोथिंबीर. मग जास्त पाणी नाही, थोडंसं जेवढं आपल्याला ते शिजण्यापुरतं लागेल तेवढं मी पाणी ॲड करून घेतलं आहे. आणि पाणी ॲड करून घेतल्यानंतर मग म्हटलं चला आता झाकण लावून घ्यायचं आणि मोजून 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्या. राजमा मी कधीच आधी शिजवून नाही घेत कुकरला, खूप छान भाजी होती. आणि मी आता 3 ते 4 शिट्ट्या घेणार आहे. त्याच्यानंतर आपण पाहूया. राजम्याची अप्रतिम अशी भाजी झालेली आहे. पाहू शकता तुम्ही किती छान झालेली आहे. तिला कलर, तरी वगैरे खूप छान आणि खायलाही खूप टेस्टी लागते बरं का ही भाजी. तुम्ही नक्की ट्राय करा. आता जर वाटलं की याच्यात खूप असं पाणी राहिलं तर तुम्ही आटवू शकता, पण मला वाटलं की तेवढं ओके आहे म्हणून मी काही ते हे नाही केलं. मी भाजी काढून घेतली आणि पहा किती छान झाली आहे ती.